पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। झाले आपे ओके। सिम्मी या बाईला एक काम नाही, सकाळ संध्याकाळ आपला फोन करत राहते, काय झालं कुठपर्यंत आलं। हा बोल, हा बोला मॅडम। बुलेट प्रूफ प्लान असं म्हणाला होतास ना, काय झालं? तुझं बुलेट प्रूफ जॅकेट फाटलं की बुलेट स्ट्रॉंग होत्या? हा तुझ्या प्लानची ना फार वाट लागली आहे। का काय आलं? घ्या आता हे मीच सांगायचंय, म्हणजे इथे काय चाललंय तुला माहितीच नाही। काय करतो काय रे तू दिवसभर घरात बसून? हा, स्वतःच्या बायकोला पटवायचंय आणि तिच्याबरोबर संसाराला सुरुवात करायची, एवढं साधं काम हे पण जमत नाहीये तुला। युजलेस। नेहा जर तुझ्या हातातून सुटली ना तर मग पण काय झालं काय? नेहा आज ऑफिस मध्ये आली होती यशची मदत मागायला। यशची मदत मागायला ऑफिस मध्ये? मग काय म्हणाला यश? यश सर, ओके, यश सर। हा काय म्हणाले ते? आता मला माहित नाही, बहुधा त्याने तिला उडवून लावलंय, कारण नाहीतर तो आता ऑफिस मध्ये नसता। हा पण दरवेळीस हे असं होईलच याची गॅरंटी नाहीये, कारण कदाचित उद्या त्याला नेहाचं म्हणणं, त्याचं तिचं एक्सप्लेनेशन पटूही शकतं। बरं मग? अरे मग काय, तुला काही स्वतःची बुद्धी नाहीये का? जरा त्याचा वापर कर ना, काहीही कर, तू काहीही कर, नेहाला गाठ आणि तिचं तोंड बंद कर। अहो पण कसं? मला ना तुला गोळ्या घालून ठार करावंच वाटतं। कसं करायचं ना ते तुझं तू बघ। पण नेहा मला यशच्या आसपासही फिरकलेली दिसली तर ड्रायव्हर काका हरवले म्हणून नाही, तर मोस्ट वॉन्टेड म्हणून पेपरमध्ये फोटो येईल तुझा। युजलेस। एक दिवस हिचाच गेम करेन। आणि या नेहाला एक अक्कल नाही, एवढं धमकावलं समजावलं तरी हिला तिच्या डोक्यानेच वागायचं। यश, हे पेपर्स खोटे नाही, एकदा चेक कर आणि खरं काय ते मी शोधेन, पण प्लीज एकदा शेवटचं साळीत येशील सकाळी 9 वाजता। माझ्यावर जर मनापासून प्रेम केलं असशील ना तर एकदा येशील। आत येऊ का? अरे काकू ये ना प्लीज। बस 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 बस। आय एम सॉरी, मी तुला डिस्टर्ब नाही ना केलं? नाही नॉट एट ऑल। तू इथे कशी काय? ते मी माझ्या पर्सनल कामासाठी इथे आले होते, सो थॉट की तुला भेटून मगच पॅलेसवर जावं। आणि लंच टाइम होऊन गेलाय तर तू जेवलायस की नाही हेही विचारावं। ऍक्च्युली थोडं कामामुळे। म्हणजे माझा अंदाज बरोबर होता, जेवायचं राहिलंय तुझं अजून, राईट? काय करतोयस तू यश? जेवणावर असं राग काढून काय होणार आहे? हा सी, मला माहितीये जे काही झालंय ते विचित्र झालेलं आहे। नेहामुळे त्रास झालाय तुला नाही, सगळ्यांनाच त्रास झालाय। पण म्हणून असं उपाशी राहून तब्येतीची हेळसांड करणारेस का तू? आणि मला एक कळत नाहीये, न जेवून असं कामात स्वतःला गुंतवून ठेवून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? तू आणि पिकूचू ना सारखे आहेत, हा नाहीतर काय? नाही सारखे नाही, तू वर्ताणेस त्याचा हट्टीपणा दिसतो तरी तुझा दिसत नाही, एवढाच फरक आहे। काय यश, अरे तू इथे काळजीत असतोस आणि तिथे पॅलेसमध्ये माझं कशातही लक्ष लागत नाही, सतत तुझेच विचार असतात डोक्यामध्ये। तू ते काय टिफिन मागव आधी, हा मी इथे बसणार आहे, तू जेवायचं माझ्यासमोर, ओके? मागव। काकू मला आता भूक नाहीये, मी नंतर बघतो। माहितीये मला, आणि का भूक लागत नाही हेही कळलंय बाहेर रिसेप्शनवर। काय काय नेहा येऊन गेली ना? का मागे लागली ती तुझ्या? काय हवंय काय तिला? हा
तिला बघितलं की तुला त्रास होतो हे माहिती आहे ना, ती का करते असं? आणि मला एक कळत नाहीये, तू तरी तिला का एंटरटेन करतोयस? हे बघ, ती तुझी बायको होती, आय अंडरस्टँड, पण तिच्यामुळे त्रास झालाय ना तुला. तुला नाही, सगळ्यांनाच त्रास झाला. आपलं सगळं घर विखुरलंय. पप्पा हर्ट झालेत. तिने जे जे काही केलं ना त्याबद्दल मी तिला कधीच माफ करू शकत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने तुझा विश्वासघात केलाय. मी खरं सांगते, तुला हर्ट करणारा कुठलाही माणूस माझ्यासाठी चांगला असूच शकत नाही. मला माहित नाही, ती जर मला समोर दिसली ना तर काय करीन मला. मी ना ती इनफ काकू प्लीज. नेहा अजूनही माझी बायको आहे. सो रिक्वेस्ट प्लीज, आपण हा विषय इकडे थांबूया. ओके, राहुलं नाही म्हणून बोलले रे. यश, काळजी वाटते मला तुझी. जीव तुटतो रे तुझ्यासाठी. हेल्पलेस वाटतं मला. पण मला असं वाटतं की तुझी आई असते ना तर ती तुला चांगल्या प्रकारे समजू शकली असती. मी आई नाहीये ना तुझी. सो यू कॅरी ऑन. हॅलो. हॅलो नेहा, काय करायचं ठरवलंयस ग? काय माहिती नाहीये समीर, म्हणजे मला काही सुचतही नाहीये, पण नक्की काहीतरी करेन. नक्की कर प्लीज, नक्की कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला कधीही काही लागलं ना तर मला सांग, मी आहे. मला माहितीये तू आहेस, सख्याहून जवळचा. पण समीर, ही लढाई माझी आणि मी एकटीच लढणार. नेहा, आता लक्षात ठेव, फक्त लढायची नाहीये, जिंकायची. हो. ऑल द बेस्ट. बाय. परी, परी, परी. ए हळू बोल, झोपली आहे ती आतमध्ये. तू इथे काय करतोस? काय करतोय म्हणजे? का मी इथे असू शकत नाही का? तुझा काय संबंध? काय संबंध? तू त्या यशच्या ऑफिसमध्ये काही संबंध नसताना जाऊ शकतेस, तर मी इथे नाही येऊ शकत? माझ्या पोरीला भेटू नाही शकत? परीला भेटू नाही शकत? माझ्यावर पाळत ठेवतोस तू? तुझ्यावर पाळत कशाला ठेवू ग मी? तुझ्या बुद्धीची कुवत केवढी आहे ना हे माहिती आहे मला, कळलं ना? सॉलिड डेअरिंग आहे तुझ्यात. एवढं तुला समजावलं तरी गेलीस त्या यशकडे. सॉलिड हिंमत वाढली आहे नेहा कामत. एक मिनिट, हे सांगणारा तू कोण आहेस? तू माझा नवरा नाही आणि मी तुझी बायको नाही. तू बाहेर हो, आधी बाहेर हो. नाही होणार, नाही जाणार. काय करणार? हे बघ, जर तू बाहेर नाही गेलास ना तर मी. नाहीतर मी काय? मी काय? हा, धमकी देतेस? शिंग फुटलेत तुला? काही दिवस त्या यशवर्धन चौधरीची बायको झालीस म्हणून आता माज आलाय तुला? सांगून ऐकत नाहीयेस माझं. मनाला येईल तसं वागायला स्वतंत्र आहेस असं वाटलं तुला? नवरा आहे मी तुझा, जिवंत आहे अजून मी, कळलं ना? मी सांगून सुद्धा तुला ऐकायचं नाहीये ना? ठीक आहे, आता परीला गमवायला तयार. एक मिनिट, तू परीला कशाला बोलवतोस? परीला मध्ये आणू नकोस आणि तिला त्रास दिलास ना तर मी. हे मी तुझ्याकडेच ठेव. काही करता येणार नाहीये तुला. एकदा का परीची कस्टडी माझ्याकडे आली ना की पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी तडफडत राहणार आहेस तू. तसंही परी तुझ्या आयुष्यातून गेल्यावर उरणार काय तुझ्या आयुष्यात? हीच वेळ आहे, आत्ताच अविनाशला अडकवायला पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. हे सगळं का बोलतोयस तू? हे बघ, तू परीला माझ्याहून लांब करू शकत नाहीस. मी आई आहे तिची. मग बाप आहे मी तिचा. मला हवं ते मी करेन. अविनाश प्लीज, असं करू नकोस प्लीज. माझ्या परीला माझ्याहून लांब नको करूस प्लीज. नको ग नेहा, अशी गयावया करू नकोस ग. मला दया येईल तुझी. गेलेलीस ना बोलायला तुझ्या यांच्याकडे, मग यशने काही तुला सुचवलं नाही? काही आयडिया नाही दिली की कसं मला परीची कस्टडी मिळवण्यापासून अडवता येईल? काय ग, एवढी हातपाय जोडत गेलीस, यश काही बोलला नाही का?
काय झालं? जमलं नाही तुला नाटक? अगं नाटकच ग ते. तू कितीही खरेपणाने बोललीस ना तरी आता ते त्यांना नाटकच वाटणार. कारण तुझ्याविषयी मी एवढं काही सांगितलंय ना त्यांना की तू किती खरं बोललीस तरी ते सगळं नाटक खोटच वाटणार त्यांना. तुझी आपली माणसंही तुझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीयेत ग. तू आज जाऊन जे काही बोललीस ना तेही खोटच वाटलं ना यशला. म्हणून सांगत होतो की यशचा विचार सोड आता. तो नाही ऐकणार तुझं. पण तुला सांगून कळतंय कुठे? नवऱ्याने टाकलेली बाई आहेस तू, हेच नशीब आहे तुझं. तो ऐकत नाहीये तुझं आणि मी सांगतोय ते ऐकायचं नाहीये तुला. मग बस अशीच. आता मनात येईल तसं वाग आणि भोग स्वतःच्या कर्माची फळं. यश 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 करण्यापेक्षा आपला विचार केला असतास ना तर किमान परीसोबत राहायला तरी मिळालं असतं तुला. किती धावपळ केली तरी ओरबाडून घेता येत नाही. हे बघ हे बघ हे परीच्या कस्टडीचे पेपर आणि आता वेळ आली आहे हे पेपर्स कोर्टात दाखल करण्याची. अविनाश प्लीज नको, प्लीज असं करू नको प्लीज. माझ्या परीला नाव देऊ नकोस प्लीज. याचा विचार आहे ना तू आधी करायला पाहिजे होतास. प्लीज ना अविनाश, एवढी दया कर माझ्यावर प्लीज प्लीज. मी हात जोडते तुझ्या प्लीज. अरे वा, भाषा बदलली तुझी. पण जरा उशीर केलास हात जोडायला. वेळीच पाया पडली असतीस आणि हात जोडून भीक मागितली असतीस ना तर विचार तरी केला असता. पण आता उपयोग नाही याचा काय. तुझा आहे ना हट्टीपणा नडलाय तुला. हट्टीपणा नाहीये, मी तयार झाले असते. पण काय? पण उद्या तूही नसणार तेव्हा आमचं काय होतं? मी नसणार? मी का नसणार? तुझ्या त्या कॅन्सरनी तुला गिळलं तर पुन्हा कसं जगायचं आम्ही? माझी पुन्हा हाल, परीची पुन्हा वडवण. हे बघ त्या कॅन्सरची काळजी करू नकोस. तो जवळजवळ मेलाय. मेलाय म्हणजे मी आता त्यातून बरा होणार आहे. औषधांचा गुण येतोय त्यामुळे 100% बरा होणार आहे. पण तू तर म्हणत होतास, डॉक्टर म्हणाले होते याला इलाज नाहीये, तुझा कॅन्सर पसरलाय. आला आटोक्यात. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं. म्हणजे तू खोटं बोलत होतास? खोटं? अगं मरण आलं होतं दारापर्यंत म्हणून तर परीसाठी इतका तळमळत होतो. पण पोरीच्या नशिबात बापाचं प्रेम लिहिलं होतं म्हणून उपाय सुरू केला, ट्रीटमेंट सुरू केली आणि डॉक्टरांना वाटलं की औषधांनी गुण येऊ शकतो. का ग असं का बघतेस? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? बरोबर, मी एवढं सगळं केलंय ना म्हणून तुझा माझ्यावर विश्वासच बसणार नाहीये. ठीक आहे, डॉक्टरांवर तर विश्वास बसेल ना तुझा? डॉक्टरांनी स्वतः हे तुला सांगितलं तर विश्वास बसेल ना तुझा? उद्या सकाळी डॉक्टरांना घेऊन येतो, त्यांच्याच तोंडून ऐक. ते सांगतील मग तुला पटेल. ठीक आहे, आजचा दिवस राहा तू माझ्या परीसोबत. पण लवकरच तिची कस्टडी मला मिळणार आहे. मला माफ कर बाप्पा, मी पुन्हा खोटं बोलले. पण आता या माणसावर मला काडीचाही विश्वास नाहीये. मला माझ्या आयुष्यात हा नकोय. मला आणि परीला हा नकोय बाप्पा. मला आणि माझ्या परीला फक्त यश बरोबर राहील. तू अजून ऑफिसमध्ये? समीर येतोय का भेटायला? ओ आय नो, हीच तुमची भेटायची जागा आहे नाही का? तुमचं ते ट्रायल लव्हची कॉन्सेप्ट इथूनच सुरू झाली होती ना? नाही, तसं काही नाहीये सर. नो नो नो, आय रिअली अप्रिशिएट इट. म्हणजे तुम्ही दोघं खूप छान समजून घेता एकमेकांना. तसंच राहू दे, मी निघतो. तू घे भेटून घे समीरला. सर तसं काही ठरलं तर नव्हतं भेटण्याचं, पण मी त्यांना कॉल करून बोलवलं तर येतील ते. आय नो. सर, नेहाने जर तुम्हाला कॉल करून बोलवलं तर जाल ना? मला ते समीर सरांनी सगळं सांगितलंय सर, की नेहाने तुमच्याकडे एक शेवटची संधी मागितली आहे आणि उद्या तुम्हाला चाळीत बोलवलंय. तुम्ही काहीच बोलणार नाही आहात का? तुम्हाला काहीच आठवत नाहीये सर? आमच्या नात्याचं बोलताय, पण तुमचं नातं कसं होतं सर? इथेच सुरू झालं होतं ना तुमचंही ट्रायल लव्ह? ते भले नाव ते नसेल, पण मला ना सर आजही आठवतोय तुमचा ऑफिस मधला तो पहिला दिवस. तुम्हाला आठवतंय?
हाच डेस्क दिला होता ना सर तुम्हाला? सगळा मेस होता, जागाच पुरत नव्हती. सॉरी. अरे सॉरी 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 सॉरी. काय करतोस तू? सेटअप करायचा प्रयत्न करतोय. तुला साधा डेस्क लावता नाहीये? येतो, पण ह्या एवढ्या छोट्या जागेमध्ये कसं ऑर्गनाइज करायचं सगळं? ही जागा छोटी आहे. हा, मग काय आता तुला केबिन हवंय? तुम्हाला आठवतंय सर, तुमची खूप तारांबळ उडाली होती. नेहाने सावरलंय आणि आवरलंय. फ्लॅट. आठवतंय ना सर, नेहाने तुम्हाला या डेस्क वरती ठेवायला तुमचा फॅमिली फोटो मागितलेला. तेव्हा तुम्ही म्हणालेला माझी फॅमिली नाहीये. अरे वा, झालं की सगळं सेट. हा, आता फोटो कोणाचा? तुझा फॅमिली फोटो दे ना, इथे लावूया. ऍक्च्युली माझा ना कोणी जवळचा नातेवाईकच नाहीये. तुला जवळचं कोणीच नाहीये? आठवतंय ना सर, नेहा म्हणालेली की यश, तुला ना एक दिवस तुझी फॅमिली नक्की मिळेल. मिळाली, पण तीच फॅमिली आता तुटतेय सर. कारण माझी नेहा एकटी पडलीये. जी फॅमिली तिने जोडली, आज ती प्रॉब्लेम मध्ये असताना तिचा हात धरायला, तिला सावरायला त्यातलं कोणीच नाहीये. खरं तर ना सर, आता हीच वेळ आहे आपल्या फॅमिलीच्या मागे ठामपणे उभं राहण्याची. पडणाऱ्याला, हरणाऱ्याला हात द्यायची. आम्ही नाही पाहू शकत आमच्या नेहाला एकटं. समीर सर तर इतके रेस्टलेस झालेत ना, त्यांना तर काही होप्सच नाहीयेत तुमच्याकडून. त्यांना काही खात्रीच नाहीये. मी म्हणाले त्यांना, एक वेळ यशवर्धन चौधरी जातील नाही माहित नाही, पण या डेस्क वरती बसणारा तो यश आहे ना, तो त्याच्या नेहासाठी नक्कीच कुठेही जाईल. तो तिला कधीच एकटं सोडणार नाही.